सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द संतोष फ्लिक्स. तर आज आपण स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे हे असलं होतं माहिती का? असलं होतं मधीच काही नाही. बिहाइंड द सीन्स मी टाकू का ही गोष्ट? सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द संतोष फ्लिक्स. तर आज आपण स्पायडरमॅन ब्रँड न्यू डेचं ट्रेलर रिॲक्शन करणार आहोत. मला माहिती आहे मी खूप लेट आहे, कारण ट्रेलर काल रिलीज झालता आणि आज मी रिॲक्शन टाकायलो, पण देर आहे दुरुस्त आहे. तर बेसिकली मला आता इथे दिवस लक्षात आहे जेव्हा स्पायडरमॅन फार फ्रॉम होम नाही, फार फ्रॉम काय मूवीचं नाव होतं? हां, स्पायडरमॅन फार अवे फ्रॉम होम असंच काहीतरी होतं. ते मूवी ज्यावेळेस रिलीज झालता तेव्हा परळीमध्ये शोज लागले नव्हते त्याचे, ऑफकोर्स, कारण परळीमध्ये हॉलिवूडचे मूवीज लागत नाहीत. तर मग त्याचं मी रिलीज झालेल्या पुढल्या दिवशी नाईटला डाउनलोड करून सकाळी उठून बघितला होता मी मूवी. आणि जेव्हा तिन्ही स्पायडरमॅन एका स्क्रीनवर येते तेव्हा अलगच वाटते. आय होप ही सेम गोष्ट ब्रँड न्यू डेमध्ये पण हो, त्या एक्सपेक्टेशनला तुम्ही मॅच करावं. तर ओके, जास्त न बोलता बघू आपण ट्रेलर कसा आहे ते. ओके, बघू ट्रेलर. आणि स्पेशल नोट की हेडफोन घालूनच बघा. चला सुरू करू. नेटचा आवाज आहे हे. कम ऑन, कह दो कि ये तुम्हारी लाइफ का बेस्ट मोमेंट नहीं है. व्हीएफएक्स थोडे असे का वाटले मला. व्हीएफएक्स जरा हो घातला, मास्क घातला. हो नाही, खराब नाही तुझं. हाय, मेरा नाम पीटर पार्कर है. आज अजनबी जरूर लगूं पर कभी तुम्हारा अपना था. सही बात बहुत है. बुरा होने वाला था और उसे रोकने का बस एक ही तरीका था, खुद को दुनिया की यादों से मिटा देना. क्योंकि मैं सिर्फ पीटर पार्कर नहीं, चावी कायची चावी होती? मैं हूं स्पायडरमॅन. हे पक्का ते पनिशर. ते बिहाइंड द सीन्स वाला जे लीक फुटेज आलं ते सीन असेल. पूजा करो. और स्पाइडरमैन की जिम्मेदारियां कभी-कभी पीटर पार्कर के लिए सजा बन जाती हैं. अरे बाप रे, ये हो क्या रहा है मुझे? मकड़ी की आंख. एक्सक्यूज मी डॉक्टर बैनर, आपकी हेल्प चाहिए. हेल्प. अपना नाम क्या बताया बेटा? डीएनए म्यूटेट हो रहा है, यानी हालत बिगड़ती जाएगी. स्पाइडर की जिंदगी में 3 अंत दौर में होते हैं और इन्हीं के बीच एक स्पाइडर खुद को पूरी तरह बेबस पाता है. हमारे सामने ऐसा खतरा है जो हमारे बस में नहीं है, जो दिखता तक नहीं है. अरे हे कोण आहे? रास्ते से हट जाओ. स्कॉर्पियो. तो लग चुकी है स्पाइडर. और जो स्पाइडर सारे दौर पार कर लेता है उसका होता है एक तरह का पुनर्जन्म. अरे फूल, ओ फूल, ये एक तोहफा है. मैं एमजे, और मैं तुम्हारा नया नेबर हूँ. फ्रेंडली नेबर. फूड स्पायडरमॅन. ओके, तर ट्रेलर मस्त होता, ट्रेलर सारखाच होता. आणि एक स्पेशल की जरा व्ही एफ एक्स मला थोडे वाटू लागले, खालीवर व्ही एफ एक्स वाटू लागले. खास करून ते शेवटचा शॉट ज्यावेळेस इकडून ते निंजा येलेत आणि या साईडून स्पायडरमॅन येतात. आणि ते एक फोटो ज्यामध्ये एम जे सोबत आहे स्पायडरमॅनच्या, ते कवर आर्ट आहे म्हणा. मला माहीत नाही, मी अजून बघितलं नाही ते. पण हा ट्रेलरने अजून आपल्या स्टोरी सांगितली नाही आहे. फक्त एवढंच कळालं आहे की सिंथेटिक वेब्स निघाले तर आपल्या पीटर पार्करच्या अंगातून निघालेत ते. आणि कसं काय अजून ते बॅनर हुडकून काढेल डॉक्टर बॅनर आपले हल्क. बघू हल्क बनते का नाही या मूवीमध्ये. तर ठीक आहे, मला ट्रेलर ठीकठाक वाटला. एवढं एक्साइटमेंट भरं काय नव्हतं ट्रेलरमध्ये. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. तर ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.